भगवंताला सुद्धा आपण आवडावं असं जर वाटत असेल, तर त्याची जी आवड आहे, ती आपली आवड करून घ्यायची आहे. त्याची आवड काय आहे हे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन दुरुस्त करून घेणं आणि हे सख्य भक्तीचं नातं जे आहे ते विकसित करत राहणं हे या सख्य भक्तीचं मुख्य वर्म आहे. हे सख्य भक्तीचं नातं ना फार रम्य आणि रमणीय असं नातं आहे. भगवंतही स्वतःला भक्ताच्या प्रेमाने बांधून घेतो. हे भगवंतावरचं प्रेम जे आहे किंवा हे भगवंताचं जे नातं आहे ते सतत विकसित करत जर राहिला तर एक दिवस सख्याचं रूपांतर आत्मनिवेदन मध्ये झाल्याशिवाय राहत नाही. श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आचार्य आदरणीय माधुरीताईंना वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनपूर्वक नमस्कार करते. आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूयात. नवविधा भक्तीमधील सख्य भक्तीचा आपण विचार करणार आहोत. 8वी भक्ती ही सख्य भक्ती आहे. श्रवणापासून सुरू झालेल्या भक्ती या करायच्या आहेत, तर या 7 भक्तींचा परिणाम म्हणून भगवंताशी सख्य निर्माण होतं आणि सख्याचं रूपांतर आत्मनिवेदन भक्तीमध्ये होऊन जातं असा हा एक क्रमविकास या भक्तीमध्ये आहे. सख्य भक्तीमध्ये भगवंताशी सख्यत्वाचं अतिशय रम्य असं नातं जोडलं जातं. कृष्णाने अर्जुनाला सख्य भक्तीचं दैवत म्हटलेलं आहे. गोपिका सख्य भक्तीच्या आचार्य आहेत. सखा म्हणजे मित्र, नुसता मित्र नाही तर जिवलग मित्र, की ज्याच्याशी गुजगोष्टी केल्या जातात, ज्याच्याबद्दल अत्यंत अंतःकरणामध्ये प्रेम आहे आणि त्याच्याजवळ मी सतत असावं म्हणून त्याला आवडेल असंच माझं जीवन असलं पाहिजे असं वाटतं. बघा साहजिक आहे, व्यवहारामध्ये पण आपण बघतो की आपली एखादी आदर्श व्यक्ती असते आणि त्या आदर्श व्यक्तीचे गुण आपण आत्मसात करावेत. नंतर त्या आदर्श व्यक्तीला आपण भेटावं, तिच्याशी संबंध जोडावेत, ती आपल्याला आवडावी आणि तिने आपल्याला सुद्धा विचारावं असं आपल्याला वाटतं की नाही व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा? अगदी तसंच आहे. भगवंताला सुद्धा आपण आवडावं असं जर वाटत असेल, तर त्याची जी आवड आहे ती आपली आवड करून घ्यायची आहे. मग तर त्याची आवड काय आहे हे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन दुरुस्त करून घेणं आणि हे सख्य भक्तीचं नातं जे आहे ते विकसित करत राहणं हे या सख्य भक्तीचं मुख्य वर्म आहे. समर्थ म्हणतात, देवासे परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. देवाशी अत्यंत सख्य जोडावं आणि त्याला कसं बांधावं तर प्रेमाने बांधून टाकावं. ते निरपेक्ष प्रेमाने बांधून टाकावं. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. आणि म्हणून देवाला आवडेल असं आपलं संपूर्ण जीवन असावं. त्याच्याशी सख्य जोडण्याचा हाच एक उपाय आहे. आता देवाला काय आवडतं? भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. या अत्यंत अंतःकरणात प्रेम, श्रद्धा, निष्ठा आणि भगवंत आहे, तो सतत आहे असा बुद्धीचा निश्चय आणि त्याचं कीर्तन, त्याचं गुणगान, नंतर त्याच्याविषयी सांगणं, त्याच्याविषयी ऐकणं, अत्यंत प्रेमळ अंतःकरणाने भजन म्हणणं, हे सगळं काय तर देवाला अतिशय आवडतं. कारण देव काय आहे? ते तर बघतोच, पण म्हणणाऱ्याचा भाव जो आहे तो शुद्ध भाव हा भगवंताला खूप आवडतो, खूप तो भावतो. मग ते भगवत प्रेमाने भरून गेलेलं अंतःकरण हेच काय आहे तर मुख्य भक्तीचं साधन आहे. का माझ्याकडून देवापर्यंत आणि देवापासून माझ्यापर्यंत जे प्रवाहित होतं ना त्याला प्रेम असं म्हणतात. आणि सख्य भक्तीमध्ये प्रेम आहे. सतत देव माझ्यासोबत आहे हा बुद्धीचा निश्चय आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. त्याला जे आवडतं तेच आपण आवडतं करून घ्यावं आणि तसं प्रत्यक्षात करावं. आणि दोघांची आवड जुळून आली की सहजच आणि शाश्वत काय होतं तर सख्य जमून जातं. म्हणजे मुख्य जो आहे ते प्रेम आणि त्याची आवड जी आहे ती आपली आवड करून घ्यावी. मग त्याची आवड काय आहे आणि आपली आवड काय आहे याच्यामध्ये कुठे तफावत येतेय, मग ती तफावत येत असेल तर मला त्याच्याशी कसं जुळवून घ्यायला पाहिजे, हा सगळा जो विचार आहे इथे समर्थांनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेला आहे.
त्या नारद भक्ती सूत्रामधलं पहिलं सूत्र आहे, सात्वम अस्मिन परम प्रेम रूपा. ईश्वर हा प्रेम स्वरूप आहे आणि त्यामुळेच भक्त त्याला प्रेमाने बांधू शकतो. तर अशी अनेक उदाहरणं संत चरित्रामध्ये आहेत. जनाबाई म्हणते, धरिला पंढरीचा चोर प्रेमे बांधुनिया दोर. प्रेमाच्या धाग्याने आम्ही त्या पंढरीच्या विठ्ठलाला काय केलंय तर बांधून टाकलेलं आहे. हे सख्यत्वाचं नातं जनाबाईचं जे विकसित झालेलं आहे, पण ते कसं झालेलं आहे तर अखंड सतत भगवंताचं स्मरण आहे. तिच्या चित्ताचा विषयच हा भगवंत झालेला आहे. जेव्हा जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, म्हणजे पहाटे उठल्यापासून काय आहे तर अखंड भगवंताचं स्मरण आहे. म्हणजे प्रत्येक काम करताना अखंड भगवंताचं अनुसंधान आहे. जनाबाईच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलेला आहे की आता जनाबाई संपूर्ण सगळी दररोजची कामं करत असताना एक काम तिचं होतं गौऱ्या थापण्याचं. अशा दोघी तिघी मैत्रिणी मिळून त्या गौऱ्या थापत असायच्या. तर रोजचंच काम, खेड्यामध्ये पाणी तापवायला गौऱ्या, स्वयंपाकाला गौऱ्या, सगळ्यांना गौऱ्या लागतातच. आणि जनाबाईच्या चित्ताचा अखंड भगवंत हा विषय झालेला असल्यामुळे प्रेमाचा, आता भगवंत जर चित्ताचा विषय झालाय तर चित्तामध्ये आनंदाशिवाय काही दुसरं असेल का? बघा, थोडं तपासून बघा. जर दुःखाचा प्रसंग असेल आणि आपण घरामध्ये कामं करत असू, अंतःकरण जर आपलं दुःखी असेल, तर आपल्याला असं वाटतं की नाही की किती वेळ मी काम करतेय, की घड्याळाचे काठे पुढे सरकतच नाहीयेत. किती रटाळपणा आपल्याला वाटतं सगळा. आणि ते जर आनंदाचा प्रसंग असेल तर आपण पटापट कामं करून टाकतो. आता आपलं जीवन जे आहे ते असं आहे, कधी चित्त दुःखी असतं तर कधी चित्त सुखी असतं. पण जनाबाई हे काम करते नामदेव महाराजांच्या घरी. आता ती दैनंदिन कामं करताना कुठलंही काम असू देत, पण तिच्या चित्ताचा अखंड विषय हा भगवंत असल्यामुळे तिच्या चित्तामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच नाहीये. नामाशिवाय दुसरं काहीच नाहीये. कारण नाम आणि नाम यांचा अभेद असल्यामुळे तो ब्रह्मरस आहे, तो तिच्या अंतःकरणामध्ये पाझरतोय. आणि असा अंतःकरणात तो मूळचा स्रोत असल्यामुळे आनंदाचा, ती जी सगळी जी कामं करतेय ती कशी करतेय तर आनंदातच करतेय. आणि त्यामुळे तिचं काम इतकं पटापट होतंय. आता जेव्हा भगवंत जनाबाईचा सखा झाला किंवा आपण चरित्रामध्ये ऐकतो की भगवंत जनाबाईच्या गौऱ्या थापायला यायचे, म्हणजे काय हो तर हेच की नामाच्या अनुसंधानामध्ये तिची कामं इतकी सगळी भराभर होऊन जायची. आणि तिच्या त्या सखीला, मैत्रिणीला असं वाटायचं की ही जी आहे ना, ही रोजच कशा काय हिच्या गौऱ्या जास्त थापून होतात, ही माझ्या गौऱ्या चोरून घेत असली पाहिजे. आणि एक दिवस तिचा संशय बळावला आणि तिला असं त्या दोघींची भांडणं जुंपली. ती म्हणाली, तू माझ्या गौऱ्या का चोरल्यास? जनाबाई म्हणते, मी तुझ्या गौऱ्या कशाला चोरू? मी माझं काम करते, तू तुझं काम करते. पण ती काही केल्या ऐकेना. आणि तेवढ्यात नामदेव महाराज आणि काही संत मंडळी तिथे आली आणि त्यांना निवाडा करण्यासाठी जेव्हा सांगण्यात आलं, तेव्हा नामदेव महाराजांनी निवाडा असा केला की प्रत्येक गौरीला त्यांनी कान लावून बघितलं आणि त्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता. ती जनाबाईची गौरी. आणि प्रत्येक गौरीतनं विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी येत होता. आता ही कथा जी आहे, ही कथा काय सांगते आपल्याला? आता भगवंत हा जनाबाईचा सखा झाला होता आणि जनाबाईच्या अंतःकरणात प्रेम ओतणारा कोण होता तर तो भगवंतच. भगवंत इज इक्वल टू प्रेम, भगवंत इज इक्वल टू आनंद. आणि ती जनाबाई पण अखंड त्या भगवंताशी जोडून होती. आणि अशी सगळी जी दिवसभरातली कर्म जी होती, चालताना, बोलताना, उठताना, बसताना, दळताना, कांडताना, जनाबाई अखंड भगवंताचं नाम घेत होती. आणि या भक्ताच्या अंतःकरणातून तो प्रेमरस जो आहे, तो प्रेमरस पाझरतो. आणि त्या प्रेमरसाने, त्या आनंद रसाने, त्या रसो वैसहा असं उपनिषद म्हणतं, त्या ब्रह्मरसाने, आता रसाने जोडून राहतो म्हणायचं का? आता म्हणूनच जोडून राहतो. पण तो त्याच्यात भिजूनच चिंब भिजलेला असतो. आणि असा हा जो भक्त असतो, तो भगवंताला प्रेमाने तर बांधून टाकतोच, पण भगवंतही स्वतःला भक्ताच्या प्रेमाने बांधून घेतो. बघा, हे सख्य भक्तीचं नातं ना, फार रम्य आणि रमणीय असं नातं आहे ते. कृष्णाला कंसाने तुरुंगात बांधण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत तुरुंगातून निसटले. माता यशोदेनी कृष्णाला खोड्या करतो म्हणून उखळाला बांधून ठेवलं, पण तिथूनही भगवंत निसटले. धृतराष्ट्राने शिष्टाईच्या वेळेला संपत्तीने बांधण्याचा भगवंताला प्रयत्न केला. नंतर भगवंताच्या भोजनाची व्यवस्था दुर्योधनाच्या महालामध्ये केली होती, पण भगवंत दासीपुत्र विदुराच्या घरी जेवले.
तर जिथे सोय आहे तिथे भगवंत जात नाहीत. मग कुठे जातात? तर जिथे प्रेम आहे तिथे भगवंत जातात. आणि म्हणूनच भगवंताला गोपींनी प्रेमाने बांधलं. सुदाम्यानी मुठभर जे पोहे नेले होते प्रेमाने, त्यांनी भगवंत बांधले गेले. अर्जुनाने प्रेमाने बांधून टाकलं भगवंताला. जे तत्वज्ञान कोणालाही सांगितलं नाही, ते भगवद्गीतेचं तत्वज्ञान जे आहे ते भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंत करतायत. त्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही. घोड्याचा खरारा करतायत. कारण अर्जुन हा सखा आहे. आणि ते सख्यत्व भगवंतानी पण अर्जुनाशी सांभाळलेलं आहे. मंदाताईंनी दृष्टांत तो मला आठवला म्हणून सांगते. महाभारताचं युद्ध सुरू होतं. आता युद्धाची एक वेळ असते. सकाळी युद्ध सुरू झालं की सांज वेळेला ते युद्ध समाप्त होतं. आता अर्जुन युद्ध करायचा तेव्हा तो अत्यंत धुळीने माखायचा. आता युद्ध करणारा जो योद्धा असतो तो एक तर दमलेला, त्या रणांगणावरती युद्ध करायचं. आणि युद्ध संपल्यानंतर अर्जुन आपल्या महालात आल्यानंतर रोज स्नान करीत असे. अर्जुनाचा जटासंभार जो होता, म्हणजे केसांचा संभार जो होता तो खूप मोठा होता. आणि केसांवरून म्हणजे संपूर्ण तो स्नान करायचा. केस ओले कच्च व्हायचे आणि खूप दमलेला असायचा. म्हणून अर्जुन आपल्या पलंगावरती निजून जायचा. पण भगवंत जे आहेत त्या अर्जुनाचे केस पुसायचे, कारण त्या ओल्या केसांचा अर्जुनाला त्रास होऊ नये म्हणून. एक एक केस घेऊन भगवंत अर्जुनाचा पुसतायत. तेवढ्यात नारद महर्षी दारामध्ये आले. नारद महर्षी हे दृश्य बघतायत. नारद महर्षींना खूप आश्चर्य वाटतंय की प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी जो आहे तो अर्जुनाचे केस पुसतोय. आणि श्रीकृष्णाचं पण लक्ष नारद महर्षींकडे गेलं. आणि भगवंतानी तोंडावरती बोट ठेवलं आणि नारद महर्षींना म्हणतायत की शांत राहा, अर्जुनाची झोप लागलेली आहे गाढ, नाही तर तो जागा होईल. आणि हळूहळू पावलं टाकत दपकत दपकत नारद महर्षी भगवंताजवळ आले. आणि भगवंतानी एक केस जो आहे तो नारद महर्षींना दिला हातामध्ये आणि म्हणाले की याला कान लावा. हे सगळं खुणेनी सांगितलं. नारद महर्षींनी त्या केसाला कान लावला तर त्या प्रत्येक केसातून श्रीकृष्ण 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 असं नामस्मरण सुरू होतं. आता ही कथा कशासाठी? बघा, सखा आणि भगवंत, म्हणजे भगवंत किती त्या भक्ताच्या अंतःकरणात असतो आणि भक्त त्या भगवंताच्या अंतःकरणात असतो. ते त्या भक्ताची सुद्धा सेवा भगवंत करतो. संत तुकाराम महाराज संतांना सखा म्हणतात. एकादशीला पंढरपूरला वाळवंटामध्ये संतांची मांदियाळी जमत होती. सगळ्यांच्या अंतःकरणात एकच प्रेमाचा विषय होता, तो विठ्ठल. रसो वैसहा ब्रह्मरस, तो प्रेमस्वरूप विठ्ठल. आणि त्यामुळे सर्व संत एकमेकांचे सखे होते. किती सख्य जे आहे ते भगवंत सांभाळतो. तुकाराम महाराजांची पत्नी जी अखंड विठ्ठलाला नाव ठेवत असे, ती जेव्हा भर उन्हात डोक्यावरून भाकरी घेऊन भंडारा डोंगरावरती आपल्या पतीसाठी, म्हणजे तुकाराम महाराजांसाठी, की आपला पती जेवला तरच मी जेवेन म्हणून आधी जेवायला घालण्यासाठी म्हणून ती भंडारा डोंगरावरती जेव्हा गेली तेव्हा तिच्या पाटामध्ये काटा मोडला. आणि भर ताप, ऊन डोक्यावर तापतय, पायात काटा गेला, ती दुःखाने विव्हळ झाली. पण पांडुरंग जे आहे ते गुलाखाच्या वेशात येऊन त्यांनी तो काटा काढला. म्हणजे आपल्या भक्ताच्या पत्नीच, आपल्या भक्ताच्या कुटुंबाची सुद्धा काय घेतोय तर भगवंत किती काळजी घेतोय. ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना म्हणतात, सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे. तुकाराम महाराजांची अनुभूती तर आहे, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालविसी हाती धरुनिया. काही संतांची उदाहरणं आपण बघितली, पण आता साधक म्हणून आपण आपल्यापाशी येऊन जरा विचार करूया की भगवंत माझा सखा झालेला आहे का? आजपर्यंत किती वेळा नवविध भक्ती सांगितली, नवविध भक्ती ऐकली किंवा ती भागवतामध्ये ऐकली, दासबोध ग्रंथातली तर आता सांगते सुद्धा आहे. पण भगवंत माझा सखा झालेला आहे का? त्याला आवडतं असं वर्तन माझ्याकडून होत आहे का? मग आता भगवंत आणि श्रीगुरु हे एकच आहेत. भगवंत आणि श्रीगुरु यांच्यामध्ये अजिबात द्वैत नाही. देव सारावे परते, संत भजावे आरते, असं जेव्हा समर्थ म्हणतात
किंवा सद्गुरू जे आहेत ते प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती आहेत. ईशकृपा झाली की गुरुकृपा होते, पण गुरुकृपा झाल्यानंतर माझ्या सद्गुरूंबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम तितकं निर्माण झालं आहे का? तर प्रेम आहे, पण त्या प्रेमाचा संपूर्ण प्रवाह भगवंताच्या किंवा श्रीगुरूंच्या दिशेने प्रवाहित होतो आहे का? या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपण आपल्या अंतःकरणामध्ये तपासून बघायची आहेत. आणि तसं नसेल तर समर्थ पुढील 4-5 ओव्यांमध्ये आपल्याला सांगतायत जे विचार, त्याप्रमाणे मी माझं अंतःकरण घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा समर्थ पुढे म्हणतायत की देवाचं सख्यत्व जर सांभाळायचं असेल, श्रीगुरूंची सख्यत्व जर सांभाळायचं असेल, वाढवायचं असेल, तर काय करावं? देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. देवाच्या सख्यत्वासाठी स्वतःची आवड जी आहे ती बाजूला ठेवावी आणि अन्नत्वानी प्राण आणि जीव शरीराची देहाची सुद्धा काय करू नये तर पर्वा करू नये. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. आता सांडून आपली संसार व्यथा, आता व्यथा हा संसाराचा स्थायी भाग आहे. जसं आपण म्हणू की आपलं सख्य कशाशी असतं? देवाशी नसतं, आपलं सख्य आपल्या प्रपंचाशी असतं. आणि प्रपंचाचा स्थायी भाव काय आहे? तर व्यथा हा प्रपंचाचा स्थायी भाव आहे. आणि आपला अनुभव पण आहे की केवळ काळजी करून त्या व्यथा संपत नाहीत. मग आता काय करा? तर नुसती काळजी करून काय मंदाताई म्हणतात ना की चिंता केली की चितेवर नेल्याशिवाय राहत नाही. पण भगवंताचं चिंतन जर केलं तर मात्र ते आपल्याला तारून नेतं. आणि म्हणून सतत ईश चिंतन करत राहावं. म्हणजे बोलावं भगवंतासंबंधी, देवाच्याच कथा कराव्या. पण आता हे आहे की हे प्रयत्नपूर्वक साधकाला आपल्या अंतःकरणाला वळण लावून घ्यावं लागतं. कारण जसं म्हणजे संसाराच्या कथा पण खूप असतात आणि संसाराच्या व्यथा पण खूप असतात. जसं जसं वय होतं तसं वृद्धांना पुढचा काळ असतो तर फार भविष्यकाळ नसतो. भूतकाळातल्या होऊन गेलेल्या घटना सगळत राहायच्या. एवढंच का असतं तर कारण त्याच आठवतात. आणि परत आमच्या काळात असं होतं. कारण पुढे भविष्यकाळ नसतंच. वृद्धत्व आलेलं असतं. पुढे काही नवीन करण्यासारखं नसतंच. जर हा परमार्थ आपल्या सोबत नसेल, जर भगवंत आपल्या सोबत नसेल, तर अतिशय दयनीय असं आयुष्य होऊन जातं. आणि म्हणून जर समर्थ म्हणतात की आपली इंद्रिय धडधाकट असतानाच भगवंताशी काय करा तर सख्यत्वाचं नातं जोडून घ्या. हा जो अशाश्वत प्रपंच आहे त्याच्या कथा करण्यात जर तुम्ही वेळ घालवला तर तुम्हाला कधीही शाश्वत सुख मिळणं शक्य नाही. आणि म्हणून हा देह असताना तो शाश्वत जो परमात्मा आहे, आता आपली आवड बाजूला सारावी असं इथे म्हटलेलं आहे की स्वतःची आवड बाजूला सारावी म्हणजे काय? आपली आवड म्हणजे आपल्या चित्ताचे आवडीचे जे प्रेमाचे विषय आहेत, व्यक्ती आणि वस्तू, कारण सतत त्याच्यामध्ये आपलं आयुष्य सुरू असतं. त्या प्रयत्नपूर्वक बघा कर्तव्य त्याच्याबद्दल करायचं आहे. पण ज्या माझ्या चित्ताचे आवडीचे विषय जे होतात की सतत त्यांच्याबद्दल बोलणं, कारण त्यांच्यावर आपलं प्रेम असतं आणि मग सतत त्यांच्याबद्दलच आपलं बोलणं जातं. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये माणसं म्हणतात अहो त्यांच्यावर प्रेम नाही करायचं तर कोणावर प्रेम करायचं? आता व्यवहारात जी माणसं आहेत ते विचार करतात, तो विचार करायचा तो करू देत. पण आपण साधक म्हणून जे घेतो आपण आपल्याला, त्यांनी मात्र व्यक्ती आणि वस्तू यांचं चिंतन न करता त्यांच्याबद्दल कर्तव्य करायचं आणि चिंतन मात्र भगवंताचं करायचं. कारण आपल्याला शास्त्र असं सांगतं की त्यांच्यावरचं प्रेम किंवा त्यांचं आपल्यावरचं जे प्रेम आहे हे स्वभावतःच स्वार्थी असतं. बघा त्याला कितीही गोंडस नाव दिलं तरी ते एक वास्तव आहे आणि ते वास्तव आपल्याला शास्त्र सांगतं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य म्हणतात हे मैत्रेयी, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. माणसाचं स्वतःवर प्रथम प्रेम असतं आणि स्वतःला अनुकूल जर त्या व्यक्ती असल्या तरच त्या व्यक्तींवर प्रेम असतं. तर याज्ञवल्क्यांनी त्या उपनिषदामध्ये एक मोठीच्या मोठी काय दिलेली आहे तर यादीच दिलेली आहे. आणि सगळी नाती त्याच्यामध्ये आलेली आहेत. भावाचं आहे, बहिणीचं आहे, माता, पिता, पती, पत्नी, पुत्र, मित्र, कन्या. ही नाती अनुकूल असतील तर सुख मिळतं आणि प्रतिकूल असतील तर दुःख मिळतं.
आणि असं नाती सांभाळता सांभाळताना आयुष्य कधी सरतं हे देखील कळत नाही. मग ज्या संसारासाठी काया वाचा जीवे वित्ते प्राणे झिजलो आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. मला हे दिल्या घेतल्याचंच सुख आहे, असा व्यवहारच जगताचा आहे. त्यामुळे मला शाश्वत सुख सुख जे आहे ते जगाकडून मिळणं शक्य नाही. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतायत की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांसी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. म्हणून जीवलग हे कितीही प्रिय असले, जीवाच्या पलीकडे प्रिय असले, तरी शेवटी आपल्याला माहितीये की एकटंच जावं लागतं. पत्नी उंबऱ्यापर्यंत येते, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, पुत्र सुद्धा स्मशानापर्यंत येतो. सगळे 13व्या दिवसापर्यंत 13वं होतं आणि मग नंतर आपापल्या घरी निघून जातात. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. मग आता हे जर असं सगळं आहे, पण एक माझ्या बरोबर जो येणार आहे तो भगवंत येणार आहे. त्या भगवंताचं प्रेम माझ्या बरोबर येणार आहे. माझा अंतिम क्षण जो आहे तो भगवंत आणि श्रीगुरु सांभाळणार आहेत. आणि त्यांचं ब्रीद जे आहे ते कधीही असत्य नसतं. भगवंत आणि श्रीगुरूंशी जर आपण अनन्य निष्ठेने राहिलो, त्यांच्याशी सख्यत्व सांभाळलं, तर आपला अंतिम क्षण जे आहेत ते साजरा करतात. आणि म्हणून सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा, असं आपल्याला इथे बघा मीराबाईंनी विष पिलं, पण भगवंताने सांभाळलं की नाही त्यांना. बघा संत चरित्रामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत की भगवंतानी कसं आपल्या भक्ताला सांभाळलेलं आहे. व प्रपंचामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग येतात. अगदी परिस्थिती समोर आपण आगतिक होऊन जातो, हतबल होऊन जातो. किती रडतो आपण प्रपंचासाठी. पण कधी आपण विचार केला की जेवढं प्रपंचासाठी आपण रडतो तेवढं कधी भगवंतासाठी आपण रडलेलो आहोत का? की तू माझ्याशी सख्य जोड, तू माझ्यावरती प्रेम कर. आता माझ्याकडून जर प्रेम तसं होत असेल तर भगवंत करणारच आहे. पण तुझं प्रेम माझ्या अंतःकरणात तू निर्माण कर. ही पण प्रार्थना भगवंतालाच करावी लागते. कारण आपलं प्रेम जे असतं ते जेमतेम जेमतेम प्रेम असतं. एक तर सकामतेने असतं किंवा असलं तरी तितकं अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत इतकं प्रेम आपल्या अंतःकरणात नसतं. मग भगवंताला प्रार्थना करावी की तू माझ्या अंतःकरणात इतकं प्रेम निर्माण कर. माझी श्रद्धा निष्ठा वाढती ठेव. माझ्याकडनं तू तशी उपासना करवून घे. पण याच्याऐवजी आपण प्रश्न विचारतो, एखादा दुःखाचा प्रसंग आला आपल्या आयुष्यात की अरे मी तुझं इतकं करते तरी असं का? मी त्याचं काय करत असते हो? अगदी 24 तासातले 6 तास आपण झोपेचे सोडून दिले, तरी 19 तास प्रपंच करताना कुठेतरी आपण एक अर्धा पाऊण तास देवाजवळ बसतो किंवा नामस्मरण जे आपण म्हणतो, ते किती वेळ करतो आपण. हे आपण आपलं तपासून बघावं. आणि मग सतत दुसऱ्यावर ढकलणं आणि मग तू असं का केलं? जसं की मी जे काही करते त्याच्या बदल्यात तू मला काहीतरी खूप दिलं पाहिजे. ते देवावर उपकार केल्यासारखंच काय होतं तर देवाशी आपण बोलत असतो. पण आपल्याला शास्त्र छान मांडणी करून सांगतं, की प्रपंच हा प्रारब्धानुसारी होणारा आहे आणि प्रारब्ध ही भगवंताची व्यवस्था आहे. मग ती व्यवस्था मान्य करून त्याच्याप्रती अनन्य शरणागत असणं हे देवाला आवडतं. आणि मग तीच माझी आवड जी आहे ती करून घ्यायची. मग ठेविली आनंदे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. ही वचनं आपल्याला संतांची समोर येतात. जी स्थिती माझ्या प्रपंचामध्ये आहे, माझं 101% कर्तव्य पार पाडत असताना अंतःकरण मात्र जोडून ठेवायचं आहे ते भगवंताशी. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. देवाला कशाची प्रीती आहे? त्यांनी सृष्टी चालवण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याच्याशी टक्कर देण्याचा प्रयत्नच करू नये. त्याला जी प्रीती आहे की मी जसं ठेवलेलं आहे तसं तुम्ही राहा. काही तक्रार करू नका. आणि काय करा तर श्रद्धेने आणि निष्ठेने उपासना करा. जो प्रपंच आलेला आहे तो अत्यंत कर्तव्य बुद्धीने करा. आणि अखंड प्रेमाचा प्रवाह जो आहे तो भगवंताप्रती वाढवत ठेवा. म्हणजे अखंड अनुसंधान. आता श्रीगुरूंची पण आवड काय आहे तीच आहे. त्यांची वेगळी आवड नाहीच आहे. कारण तत्वरूपाने दोघेही कसे आहेत तर एकच आहेत. आता माझे श्रीगुरु कसे आहेत? त्रिगुणातीत आहेत, कालातीत आहेत, देहत्रयातीत आहेत, अवस्थात्रयातीत आहेत. ब्रह्मानंदम परमसुखदम मध्ये आपण हे सगळं म्हणतो.
मग तसं होण्याचा सातत्याने साधकांनी प्रयत्न करणे साधकाची जबाबदारी आहे. म्हणजे त्यांची आवड जी आहे तेव्हा आणि माझी आवड जेव्हा एक होईल ना, तेव्हा त्यांच्यापेक्षा मी वेगळी राहणारच नाही. आणि त्यांचं एक ब्रीद असं आहे, ते वाटच बघतायत की आम्ही त्यांच्यासारखं कधी होऊ. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मग आता साधकांनी रजतम बाजूला सारून सत्वगुण वृद्धिंगत करत राहायचं आहे. भूतकाळातल्या काळजी करायची नाही, कारण भूतकाळातली काळजी करून किंवा भूतकाळातले विचार करून काहीही माझ्या हाती लागण्यासारखं नाहीये. भविष्यकाळाची चिंता का होते? कारण आपण ईश्वराप्रती अनन्य शरणागत नसतो, म्हणून भविष्याची चिंता होते. मग वर्तमानात राहणं, श्री गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं, त्रिगुणातीत होण्याचा सातत्याने अभ्यास करणं, कालातीत म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि या जागृती, स्वप्न, सुषुप्ती मधले 3 देह जे आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण हे कसे आहेत तर हे मिथ्या आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांना एक व्यावहारिक सत्ता नक्की आहे. त्या व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार अतिशय उत्तम करत असताना त्यांचं साक्षीत्व जर मला करता आलं तर मला माझे श्री गुरु जीवदशेकडून नक्की शिवदशेकडे नेणार आहेत. कारण त्यांचा बाणाच आहे हे सख्यत्व सांभाळणे. हे समर्थ म्हणतात ना, देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे येणे रीती. आपल्याला वाटतं देवाला काय आवडतं हो? सोमवारी बेल आवडतो, मंगळवारी दुर्वा आवडतात, अजून गुरुवारी दत्ताला दर्शनाला गेलं की आवडतं. हे तर आहेच, काही प्रश्न नाहीये. ही उपासना म्हणून आहेच. पण देवाला खरं काय आवडतं? तर देवाला हे आवडतं. आणि म्हणून देवाजवळ जायचं असेल तर ही जबाबदारी जी आहे ही साधकाची जबाबदारी आहे. आणि आता गोपिका या भगवंताच्या गोपिका या काय आहेत तर सख्य भक्तीच्या या आचार्य आहेत. आता गोपिका आणि भगवंताचं जे सख्य होतं ते का होतं हो? आपण थोडस बघूयात. या गोपिकांच्या अंतःकरणात जो आहे तो अखंड भगवंत आहे. मुरली वाजली, आता आपण असे प्रसंग बघतो की मुरली वाजली की त्या गोपिका घरदार सोडून काय व्हायच्या तर कृष्णाच्या दिशेने धावत सुटायच्या. आता खरंही मुरली त्यांना ऐकू येत होती का? मुरली तर भगवंत वाजवत होते ती सगळ्यांनाच ऐकू जात होती, जेवढे त्या वृंदावनात असतील तेवढ्यांना. पण त्या गोपिकाच का प्रपंच सोडून जात होत्या कृष्णाकडे? कारण त्यांना प्रपंचाबद्दल अत्यंत वैराग्य निर्माण झालं होतं. त्यांची देहबुद्धी जी आहे ती भगवंतानी काय केली होती तर काढून टाकली होती. त्यांना त्रिगुणातीत केलं होतं आणि म्हणून त्या भगवंताला पण त्या प्रिय होत्या आणि त्यांना पण भगवंत प्रिय होता. आणि अशा गोपिकांबरोबर रासक्रीडा करावी हा भगवंताच्या अंतःकरणाची काय होती तर अतिशय आवड होती. बघा गोपिकांबरोबर भगवंतानी शरद पौर्णिमेच्या रात्री कृष्णावतारात रासक्रीडा केलेली आहे. मग असं गोपिकांनी काय केलं की या गोपिकांबरोबर कृष्ण होता? जसं मी आता म्हटलं तसं की जी भगवंताची आवड आहे ती त्यांनी त्यांची आवड करून घेतली होती. पण नारद भक्ती सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्ती कोणासारखी करावी तर यथा व्रज गोपिकानाम, म्हणजे गोपिकांसारखी भक्ती करावी. पण आपण प्रसंग बघूया. एका शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिका गोकुळातून वृंदावनात गेल्या. म्हणजे त्या कुठे गेल्या तर त्या संसारातून परमार्थाकडे गेल्या. एक गोपी म्हणते, अगं सगळीकडे प्रपंचच प्रपंच आहे, पण इथली गोडी काही वेगळीच आहे बरं का. कुठली? वृंदावनातली. ती म्हणते की तुम्ही म्हणा मी घरून निघालेली आहे, पण मी संसाराचा त्याग केला आहे. पती, मुलं, सासू, सासरे मी सगळ्यांना सोडलंय. कारण त्यांचा मला फार सासुरवास होता. आता सासुरवास म्हणजे ते छळत होते का ते मारत होते? तर असं काही नाहीये बरं का. तर प्रपंचात हे फक्त विषय असतात आणि ते हवं नकोनी ते अत्यंत छळतात. आणि कितीही कामं केली तरी सासूला समाधानच नाही ग. कारण विषय कितीही भोगले तरी काय आहे तर ते अतृप्तच असतात. कधीच तृप्ती येत नाही, कारण प्रपंचाचं स्वरूपच ते आहे. आणि गोपिकांना प्रपंचाचं मिथ्यत्व पटलं होतं. कृष्णाला सखा मानून त्या त्याच्याबरोबर ती रमत होत्या. आणि त्या सखा त्यांनी कृष्णाला मानलेलं असल्यामुळे त्या वाटेल ते करण्यासाठी कृष्णास तयार होता. इथे म्हटलं ना, प्राण तोही वेचावा. आता प्राण तोही वेचावा म्हणजे काय? तर त्या वाटेल ते वाटेल ते म्हणजे जे कृष्णाला ज्याच्यामुळे आपण प्रिय होऊ, त्या कृष्णाला काही त्रास होणार नाही, असा गोपिका करण्यासाठी तयार होत्या. बघा, एकदा भगवंत असं म्हणतात, म्हणजे भगवंत आणि भगवंताच्या पत्नी रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, नंतर जांबुवंती आहे, प्रियंवदा आहे, अशा सगळ्या जणी बसल्या होत्या.
आता थोडा ह्या सगळ्यांना गोपिकांचा मत्सर होता. त्या गोपिका भगवंताला फार प्रिय आहेत. आता भगवंतानी पण असं ठरवलं, की आपल्या ह्या ज्या सगळ्या पत्नी आहेत त्यांना पण गोपिकांच्या प्रेमाचं जे आहे ते आपण प्रत्यंतर आणून देऊ. आता भगवंत असं म्हणतात, की मला गोकुळाची ना खूप आठवण येतेय. आता रुक्मिणीने सत्यभामाच्या रागवल्या. त्या म्हणाल्या, "काय आम्ही इथे एवढ्या सगळ्या जणी असताना तुम्हाला त्या गोपिकांची का आठवण येतेय?" कारण गोपिकांविषयी काय होता त्यांच्या मनामध्ये? मत्सर होता. आता श्रीकृष्ण म्हणतोय मनामध्ये, की ह्यांचं माझ्यावरती प्रेम आहे बरं का. पण कसं प्रेम आहे तर ते दूषित प्रेम आहे. एकदा आपण या सगळ्यांना गोपिकांचं प्रेम दाखवूनच देऊ. म्हणजे 2-4 दिवस गेले आणि भगवंताचं पोट दुखायला लागलं. आता पोट दुखायला लागलं म्हटल्यानंतर कोणी ओवा आण, कोणी गरम पाणी आण, कोणी काय काढा आण, कोणी वैद्यांना बोलावलं. अशा अनेक औषधोपचार सुरू झाले आणि सगळीकडे बातमी पसरली की भगवंताचं पोट दुखतंय. कोणी म्हटलं की दृष्ट लागली असेल म्हणून दृष्ट काढा. कोणी म्हटलं काळा दोरा बांधला म्हणून काळा दोरा बांधला. सगळे उपचार सगळेजण करतायत. पण भगवंताला मात्र अजिबात बरं वाटत नाहीये. आता काहीतरी औषध असेल की हो, असं कोण म्हणतेय तर रुक्मिणी म्हणतेय. तुम्हाला माहितीये का ते तरी आम्हाला सांगा, ते औषध कुठे आहे? आता श्रीकृष्ण त्यावरती थोडं मंद स्मित केलं आणि म्हणाले की मला माहितीये ते औषध कुठे आहे ते, पण ते मिळणं फार कठीण आहे. आणि आता हे माझं शेवटचं दुखणं आहे. मी काही याच्यातून बाहेर पडत नाही. तुम्ही माझ्याजवळ बसा. तेवढ्यात नारद महर्षी आले. हळूच श्रीकृष्ण म्हणतायत, माझ्याजवळ येऊन बसा. आणि त्यांना असं म्हणतायत, की हे औषध जे आहे ना, हे औषध कोणाकडे मिळणार हे मला माहिती आहे. पण हे तुम्ही मला आणून द्या. नारद महर्षी म्हणतात, की सांगा की तुम्ही हे कोणाकडे मिळतंय ते आणि ते औषध तरी कुठलं आहे असं. तर भगवंत असं म्हणतायत, की भक्ताच्या पायाखालची धूळ जी आहे, हेच याच्यावरचं औषध आहे. ती धूळ आणा आणि माझ्या पोटाला ती सोळा. आता फार सोपं आहे. असं नारद महर्षी ना असं म्हणजे ते मनातल्या मनात म्हणतायत, पण खरंच कोणी अशी धूळ देईल का? आता रुक्मिणी माता ही प्रत्यक्ष पत्नी त्यांची. ते रुक्मिणी मातेला म्हणतायत, की "तू भक्त आहेस ना त्यांची?" आता रुक्मिणी माता म्हणते, "का तुम्हाला काही शंका येतेय का?" ते म्हणतात, "नाही गं, असं नाहीये. पण आता जर हे पोटदुखी बरी व्हायची असेल, तर भक्ताच्या पायाखालची धूळ पाहिजे. त्यामुळे तू भक्त आहेस, तर तुझी धूळ दे." आता ती म्हणते, "अहो मी भक्त आहे, पण पायाची धूळ द्यायची काही शास्त्रात बसत नाही आणि शास्त्र मोडलं तर मी नरकात जाईन." सत्यभामेकडे जातात. परत तेच 16,000 किती आहेत तर 8 स्त्रिया आहेत. कोणीही धूळ द्यायला तयार नाही. सामान्यातला सामान्य माणूस म्हणतो, की आम्हाला नरकात जायचं नाही. नारद थकून गेले. आता ही धूळ कुठे मिळणार? मग गोकुळात मिळेल का? का गोकुळ सोडून गेल्यानंतर वृंदावनात ज्या आहेत, गोकुळ कृष्ण सोडून गेल्यानंतर वृंदावनामध्ये त्या गोपी जमायच्या आणि त्या कृष्णाचं स्मरण करायच्या. आता नारद महर्षी गोपिकांकडे जेव्हा गेले, तेव्हा गोपिका इतक्या आतुरतेने नारद महर्षींकडे गेल्या, की "अहो आमचा कृष्ण कसा आहे? तो बरा आहे ना? तो छान आहे ना?" आणि तेवढ्यात नारद महर्षी म्हणाले, की "नाही त्याचं खूप पोट दुखतंय त्याला एक औषध हवं आहे." आणि ते औषध असं आहे, की भक्ताच्या पायाची धूळ आणि तुम्ही गोपिका ज्या आहेत त्या त्याच्या भक्त आहात आणि तुम्ही काय द्या तर पायाची धूळ द्या. आणि असं म्हटल्याबरोबर त्या गोपिकांनी जी आहे, त्या पायाची धूळ जी आहे, ती आपल्या पायाची धूळ दिलेली आहे. बघा नारद महर्षी असं म्हणतात, "बघा विचार करा, तुम्ही पायाची धूळ देताय, ही मी भगवंताच्या पोटाला लावणार आहे. तुम्ही नरकात जाल." आता गोपिकांचं उत्तर काय त्याच्यावरती? "आम्ही इथून पुढचा सगळा काळ नरकात जायला तयार आहोत, पण आमच्या कृष्णाला बरं करा." हे काय आहे? म्हणून गोपी काय आहेत तर सख्य भक्तीच्या आचार्य आहेत. भक्तीचं रहस्य कशात आहे? तत्सुखी सुखित्वम भाव. म्हणजे दुसऱ्याच्या सुखाकरता सुख. त्या कृष्णाच्या सुखाकरता काय आहे तर त्याला बरं वाटावं. असं हे नातं आहे. आणि म्हणून गोपिकांना पण आत्मस्वरूप म्हणजे स्वतःशी भगवंतानी एकरूप करून घेतलेलं आहे. असं हे जे भक्ताचं आणि काय आहे तर भगवंताचं या सख्य भक्तीमध्ये नातं असतं. समर्थ म्हणतात, "देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. देव म्हणीचे आपुला प्राण,
प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे जाणावे. जितकं प्रेम जास्त तितका त्याग करण्याची पण काय असतं तयारी पण जास्त असते. म्हणून प्रेम निर्माण अंतःकरणात करायचं असेल तर भगवंताची अखंड उपासना आणि अखंड नामस्मरण. कितीही प्राणांपेक्षा कोणीही प्रिय भावाई सत्तेतला असला तरी तो आपल्या बरोबर अडचणीच्या काळामध्ये येईलच, ही शाश्वतता देता येत नाही. पण भगवंत कधीही भक्ताला काय करत नाही तर सोडत नाही. तो त्याला तारल्याशिवाय राहत नाही. मीराबाईच्या घरातून एवढा विरोध झाला पण ती घरदार सोडून वृंदावनाला तर निघून गेल्या. आता ह्या प्रत्यक्ष निघून गेल्या. आता आपण संतांची उदाहरणं जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं एवढं घरदार सोडून जाणं शक्य नसतं. पण तरी सुद्धा अंतःकरणामध्ये अखंड प्रेमाचं अनुसंधान जर आपल्याला ठेवता आलं आणि संन्यस्त अंतःकरण वृत्तीनेच आपल्याला जर या घरामध्ये राहता आलं, हे तर इतकं सोपं आहे ना, पण ते सुद्धा आपल्याला जमणं खूप कठीण वाटतं. कारण मी मगाशी म्हटलं तसं प्रपंचच हा आपला काय झालं सख्य त्या प्रपंचाचंच आपल्या अंतःकरणाला जास्त असतं. आता खरा भक्त जो असतो ना, तो कधीच भगवंताला दोष देत नाही. उलट तो काय करतो तर तो भगवंताला धन्यवाद देतो. तुकाराम महाराज म्हणतात, "बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा निघाले दिवाळे." मग आता हे सख्यत्व सांभाळणं कोणाच्या हाती आहे? जसं माळी जेवते नेले तेव ते निवांतशी गेले, तया पाणी ऐसे केले होवावे गा. जसा माळी बागेला पाणी घालतो ते असं काही ते पाणी काही तक्रार करत नाही, मी बोगनवेलीला जाणार नाही, मी मोगऱ्याला जाईन फक्त, मी जाईला जाईन, मी जुईला जाईन. ते पाणी जुळू 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 पाटातून वाहत राहतं बिनतक्रार. अगदी त्याप्रमाणे जर माझं आयुष्य आहे ते बिनतक्रार भगवंताच्या इच्छेप्रमाणे म्हणजे प्रारब्धानुसारी जर चालू राहिलं तर देवाशी सख्यत्व सांभाळलं जातं. आणि म्हणूनच सख्यत्व सांभाळणं जे आहे ते माझ्याच हातात आहे. म्हणून देव सख्यत्व राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी. देवाशी सख्य जोडणे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि आपण त्याला साथ घालावी त्याप्रमाणे तो प्रतिसाद येतो. म्हणून देवाला साथ घालण्याच्या आधीपासूनच तो तिष्ठत उभा आहे हो. तो काय आपण साथ घातल्यानंतर येतो असं नाही. पण आता साथ घालणारा भक्तच मिळत नाही तर तो तरी काय करणार? आपण जशी साथ घालू तसा प्रतिसाद तो देतो. एक छान डॉक्टर काका नेहमी उदाहरण देतात. बघा फोन पूर्वी जे जुने फोन होते, आता मी एका मैत्रिणीला फोन करत होते. आमच्याकडे जुना तो आपण रिसिव्हर बघितला असेल की उचलला की एंगेज लागायचा फोन. आणि माझी आई म्हणत होती, "गं किती वेळ तू मैत्रिणीशी बोलतेस? मला एंगेज लागतोय सारखा फोन." आणि जेव्हा मी फोन ठेवला, तेव्हा मग रिंग वाजली लगेच. आता असं होतं की अगदी याचप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये भगवंत अखंड साथ घालतोय. पण आपल्या वृत्ती कुठे आहेत? सतत तर बहिर्मुख आहेत. आणि बाहेरचे ढोल ताशे ऐकण्यामध्ये आपण रंगलेलो आणि रमलेलो आहोत. बाहेरची पिपाणी ऐकण्यामध्ये, तुतारी ऐकण्यामध्ये आपण रंगले आणि रमलेलो आहोत. त्यामुळे आतली जी साध आहे, जी मुरली आहे, ती आपल्याला ऐकूच येत नाही. आणि भगवंत म्हणतोय, "अरे तू फक्त अंतर्मुख हो. तू फक्त काय कर तर माझ्याशी जोड, फक्त जोडून राहा की मी तिथे आहेच." आणि असं भगवंताशी सतत जोडून राहणं, अंतःकरण प्रेमयुक्त अंतःकरणाने जोडून राहणं, हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. तो तर सतत उभा आहेच. हा देव आहे असं आपण म्हणतो, पण तेवढी श्रद्धा, निष्ठा दृढ व्हावी लागते. आता बोलताना सर्वसामान्य उपासक म्हणतात, की देवाशिवाय जगात काहीच नाही हो. देवाच्या कृपेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. आता बोलताना बोलतात, पण देवाच्या कृपेने, देवाच्या सत्तेने माझं एखादं काम झालं तर बरं होईल, माझ्या मनासारखं झालं तर बरं होईल, अशी एक सुप्त भावना असते. आणि मनासारखं घडलं नाही की देवाचा राग सुद्धा येऊन जातो. ते समर्थ आपल्याला इथे सांगतायत, की देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. जे देवाशिवाय कोणी नाही असं म्हणतात, या जगात सर्वत्र देव भरला असं म्हणतात, पण तसा खरा मात्र निश्चय बुद्धीचा मुळीच झालेला नसतो. म्हणून जशी साथ तसा प्रतिसाद. साथ काय आहे तर अनन्य शरणागती आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ठेविले अनंत आहे, जैसी स्थिती आहे. अगदी मग भगवंताचं ब्रीद आहे की मी तुम्हाला सांभाळतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात सुद्धा, "ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्." जो मला ज्या भावाने बसतो
तसा त्याला मी प्रसन्न होतो. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. म्हणून ज्याची जशी भक्ती तशीच त्याची प्रसन्नता असते. म्हणून हे सख्याचे वर्म कोणापाशी आहे तर ते आपल्याच पाशी आहे. म्हणजे आपण सतत जोडून राहणं. तो भगवंत आहे, तो सतत माझ्याकडे कृपादृष्टीने बघतो आहे, पण माझ्यामध्ये ती क्षमता निर्माण करणं हे कुणाचं काम आहे तर साधकाचंच आहे. त्याची कृपादृष्टी जी आहे ती. बघा जसं आता मी म्हटलं तसं श्रीगुरु आणि शिष्य यांचंही नातं असंच आहे. भगवंताचं आणि भक्ताचं आणि श्रीगुरु आणि शिष्य. काही फरक नाहीये. श्रीगुरु सुद्धा अनेक कठीण परीक्षा ज्या आहेत त्या शिष्याच्या घेतात आणि या परीक्षांमध्ये त्याची श्रद्धा आणि निष्ठा कमी होत नाहीये ना. जर कमी झाली तर तितकं काय तर तितकी श्रद्धा आणि निष्ठा नाहीये. मग ती आपली परीक्षा सातत्याने वारंवार श्री गुरु शिष्याची बघत असतात. आणि हे जे नातं आहे पारमार्थिक प्रांतातलं, की अखंड माझे श्री गुरु जे आहेत, म्हणजे सुखाच्या क्षणी सुद्धा आणि दुःखाच्या क्षणी सुद्धा सतत ते माझ्या बरोबर आहेत. माझ्या अंतःकरणामध्ये ते विराजमान आहेत. माझ्या मनात जे जे विचार येतात ते सर्व ते जाणतात आणि योग्य ते मार्गदर्शन मला ते करतात. आणि सतत ते माझ्या बरोबर आहे. तेच तुकोबा बोलतायत हो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. पण अखंड अनुसंधान आहे आणि ही जी शक्ती जी आहे ती तुम्हाला काय करत राहते तर आतून एक प्रेरणा देत राहते आणि त्या शिष्याच्या अंगी सुद्धा सामर्थ्य तसं निर्माण होतं की त्या प्रेरणा ओळखण्याचं आणि तदनुसार आचरण करण्याचं. हे अनुभवाच्या या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या अनुभवातूनच त्या लक्षात यायला लागतात, की मी भगवंताशी जोडले गेलेली आहे आणि त्या भगवंत मला श्रीगुरु मला मार्गदर्शन करतायत. ते सतत माझ्या बरोबर आहेत आणि असं करता, करता, करता आपण श्रीगुरूंबरोबर, आपण देवाबरोबर बोलत राहतो आणि कधी आपल्याला चुकीचं मार्गदर्शन तिथे होत नाही. बघा सतत माझ्यावर दृष्टी आहे. तर एक विचार करा, की देव हे तत्व जे आहे ते अत्यंत कसे निर्मलम, निष्कलम, शांतम. जसे देव तसे श्रीगुरु. अत्यंत पवित्र, जसं त्रिगुणातीत, देहत्रयातीत असं म्हटलंय. मग आता माझं सख्य जेव्हा भगवंताशी होतं, तेव्हा आता भगवंतावर जबाबदारी येते, की आता ह्याला माझ्यासारखं करायचं आहे. मग आपले जे अनेक जन्मांचे जे संस्कार असतात वासनानुसारीचे, आता भगवंतानी मला स्वीकारले, भगवंतानी मला बोटाशी धरलेलं आहे आणि जेव्हा आई मुलाला बोटाशी धरते, तेव्हा ती कधी मुलाचं बोट सोडत नाही. जर मुलाने आईचं बोट धरलं, तर तो कुठेतरी जत्रेमध्ये चुकतो, फसतो. पण एकदा जर आईने मुलाचं बोट धरलं, तर मात्र आई कधी मुलाचं बोट सोडत नाही. कुठपर्यंत? तर जोपर्यंत आपल्या स्वरूपाची त्याला प्राप्ती करून देत नाही तोपर्यंत. आणि मग जेव्हा श्रीगुरूंशी आपलं सख्य होतं आणि त्या गुरूंच्या कृपेने सतत आपल्याला त्यांचे विचार स्मरण होण्याची व्यवस्था होऊन जाते. जसं निंदा कोणाची करू नये. त्या भगिनी ज्या असतात त्यांचा सहज स्वभाव असतो. तर खूप निंदा नाही केली तरी सुद्धा चौघी जणी जमल्या की पाचवी विषयी बोलतात. चौघीतल्या तिघी गेल्या की काय होतात तर तिच्याविषयी बोलतात. पण त्या साधकाचं जर सख्य त्या श्रीगुरूंशी असेल तर त्याला तिथल्या तिथे स्मरण होतं की माझे श्रीगुरु सांगतात की निंदा करू नये. मग तो डॉक्टर काकांचा प्रसंग समोर येईल. दोघी जणी कोयना कृष्णेच्या संगमावर बसल्या होत्या. दिसत होत्या दोघीच जणी, पण गोळा केल्या होत्या 15 जणी. आता ही गुरुकृपाच आहे बरं का. कारण हे सख्य त्यांच्याशी जोडलेलं आहे. मग ही गुरुकृपा म्हणजे त्या सख्यत्वातनही गुरुकृपा होते आणि तो विचार तिथे स्मरण झाला, की तिथल्या तिथे मी माझी वाणी थांबली पाहिजे. हे थांबवण्याचं काम कोणी करायचं आहे तर मी करायचं आहे. देहाची काळजी वाटायला लागली, कोणी घरात आजारी आहे, ते श्रीगुरूंचा विचार आठवतो मला. देह म्हणजे तू नाहीस. पण माझं सख्यत्व त्यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे ते पण माझ्याशी जोडलेले आहेत आणि तो विचार मला तिथे स्मरतो आणि तिथल्या तिथे असे सतत त्यांच्याशी जोडून राहिलेलं असल्यामुळे हळूहळू देहबुद्धी कमी होते. हळूहळू कालातीत आपण व्हायला लागतो. हळूहळू आपण गुणत्रयातीत व्हायला लागतो आणि त्या सख्याचं रूपांतर आत्मनिवेदनमध्ये कधी होऊन जातं हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि म्हणून आता हा जो साधनेचा प्रवास आहे हा खूप मोठा आहे. आणि असे जे अनन्य भक्त आहेत त्यांना सुद्धा भगवंताचे अनुभव येतात. श्री गुरूंचे जे शिष्य आहेत त्यांना पण असे अनुभव येतात. आणि म्हणून आता सद्गुरूंच्या सानिध्यात राहायचं म्हणजे देहाच्या सानिध्यात राहणं एक सेवा म्हणून आहे.
पण देहाच्या सानिध्यामध्ये नाहीये, तर आपण त्यांच्या विचारांच्या सानिध्यामध्ये आहोत. आणि ते जे परीक्षा घेतायत त्याच्यामध्ये उतरायचं सामर्थ्य जे आहे ते सद्गुरूच देतात. पण ते परीक्षा बघतात, की हा विचार त्याच्याजवळ आहे का? तो घाबरतो आहे का? आणि शेवटी काय आहे हो? तर देह असताना तर मी आहेच, पण देह नसताना सुद्धा मी आहे. ही प्रतीती या सख्यातून सद्गुरूंना द्यायची आहे आणि त्यांना आत्मनिवेदन पर्यंत आपल्याला न्यायचंय. म्हणून जे घडतं ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं. जे घडतं ते श्रीगुरूंच्या इच्छेने घडतं आणि जे घडतंय ते माझ्या कल्याणाचं आहे. यामागे काहीतरी ईश्वरी योजना आहे. अशा अखंड भावाला सख्य भक्ती असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. जी देवाची योजना आहे तीच आपल्या खऱ्या हिताची आहे असं समजावं आणि स्वतःच्या काही आशा आकांक्षांसाठी देवाला अजिबात मुकू नये. म्हणजे आपल्या स्वतःच्या आशा आकांक्षा ज्या प्रपंचातल्या असतात, त्या प्रपंचासाठी असतात. तो क्षुल्लक अशा गोष्टींसाठी देवाला का मुकू नये म्हणजे देव आहेच, पण आपण त्याच्यापासून काय होतो तर दूर निघून जातो. बघा कधी-कधी ना आपल्या मनासारखं खूप झालं तरी आपल्याला त्याचा एक अहंकार निर्माण होतो. आणि असं वाटतं ना सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतायत. आता तुझ्या मनासारख्या होतायत म्हणजे काय ते प्रारब्ध आहे आणि देवाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे म्हणून होतायत. पण त्याचाही एक अहंकार माणसाला चढतो. माणूस नावाचा एक प्राणी असा आहे, की त्याला कशाचा अहंकार चढेल हे काही सांगताच येत नाही. आणि अहंकार जो आहे तो काय आहे तर या आत्मस्वरूपाच्या दर्शनातला एक मोठाच्या मोठा काय आहे तर तो अडसर आहे. त्या गोपिकांचं उदाहरण जर आपण बघितलं, तर गोपिका ज्यात आपण मगाशी जो विषय बोललो होतो, की शरद पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा ज्या आहेत, आता कृष्णाने ठरवलं, या गोपिकांना आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घ्यायचं. पण आता मी यांच्यापासून दूर जाणार आहे. म्हणून कृष्णाने ठरवलं, की ह्या ज्या माझ्या भक्त आहेत, यांना काय करायचं तर आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घ्यायचं म्हणून रासक्रीडा करायचं ठरवलं. आणि शरद पौर्णिमेच्या रात्री ज्या आहेत, त्या रासक्रीडेसाठी गोपिका तिथे आलेल्या आहेत. शरदाचं चांदण आहे. गोपिकांनी फेर धरला आहे आणि प्रत्येक गोपिकेबरोबर कृष्ण आहे. बघा प्रत्येक गोपिकाबरोबर कृष्ण आहे अनेक रूपांनी जो आहे तो. ते एकमेव अद्वितीय तत्व जे आहे ते अनेक होऊ शकतं आणि रासक्रीडा रंगात आलेली आहे. आता रंगात रासक्रीडा आली आहे आणि गोपिकांना रासक्रीडा करता करता असं वाटलं की या जगात लाखो स्त्रिया आहेत, पण आपण मात्र अतिशय भाग्यवान आहोत. आता त्यांना काय झालं तर थोडासा किंचित आतमध्ये एक अहंकार निर्माण झाला, की कृष्णाच्या बरोबर क्रीडा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आणि त्या भाग्याचाच गर्व त्यांना झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ताबडतोब त्या कृष्णापासून दूर गेल्या. बघा वाक्यरचना कशी आहे, कृष्ण दूर गेला नाहीये, कृष्णापासून गोपिका दूर गेल्या. तत्वतः चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, ते कुठे नाही असं नाहीच आहे. पण तो अहंकार निर्माण झाल्यामुळे त्या कृष्णापासून दूर गेल्या. तुकोबा वर्णन करतायत, देव कातर कातर देव जाणे अभ्यंतर. आता देव कातर म्हणजे सूक्ष्म आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. तो गोपिकेबरोबर तो रासक्रीडा करत होता समोर अवतार रूपाने. पण तो ईश्वर रूपाने गोपिकेच्या अंतःकरणामध्ये होता आणि त्यांनी जाणलं की या गोपिकेला अहंकार झालेला आहे आणि म्हणून गोपिका त्याच्यापासून ताबडतोब दूर गेल्या आणि थोडा काही वेळातच त्यांच्या असं लक्षात आलं, की अरे कृष्ण कुठे गेला? आणि त्या कावऱ्या-बावऱ्या झाल्या आणि त्या सैरभैर झाल्या, की आत्ता आमच्याबरोबर कृष्ण होता आणि कृष्ण गेला कुठे? कारण या अहंकाराचा प्रतिबंध तिथं निर्माण झाला. आणि त्या गोपिका ज्या आहेत, त्या शोधत निघाल्या त्याला. तेच गोपिकीत नावाने प्रसिद्ध आहे. त्या गोपिका कृष्णाला शोधायला लागल्या, की "तू कुठे गेलास आम्हाला सोडून?" म्हणून. आणि तेवढ्यात त्यांना एक तिथे 4 पावलं दिसली आणि 4 पावलं म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या, की "हा एकटा नाहीये, दोघं जण बरोबर आहेत. म्हणजे अजून एक गोपिका बरोबर त्याच्या असली पाहिजे." आता ती गोपिका जी बरोबर होती, ती चालून दमली. आता तिलाही थोडा अहंकार निर्माण झाला, की या सगळ्यांना सोडून फक्त कृष्णाने मलाच बरोबर आणलेलं आहे. ती म्हणाली, "माझे पाय दुखायला लागले." ती थोडीशी लाडाने बोलायला लागली. कृष्णाने तिला खांद्यावर उचलून घेतलं. काही काळाने तिला त्यांनी झाडाला काय दिलं तर झाडावरती टांगून दिलं म्हणजे सोडून दिलं आणि स्वतः कृष्ण पुढे निघून गेला. कारण तिलाही काय झाला होता तर अहंकार निर्माण झाला. आता या गोपिका ज्या आहेत शोकमग्न झालेल्या, त्यांनी त्या गोपिकेला बघितलं झाडावर लटकलेल्या. त्यांनी तिला खाली काढलं आणि त्या सगळ्या शोक करतायत. आणि त्यांचा जेव्हा अहंकार पूर्णपणे लयाला गेलेला आहे,
तेव्हाच कृष्ण तिथे प्रगट झालेले आहे. बघा म्हणजे एवढासा लेश सुद्धा आता ही कोणाला काळजी लागली होती हो? त्या भगवंताला, जो सखा, सखा माझा भगवंत, त्या सख्याला काळजी लागली की ह्या माझ्या स्वरूपाशी येऊन मिळायच्या असतील, ह्यांचा संपूर्ण त्यांना निरंकारी करणं हे काय आहे तर माझं काम आहे. आणि म्हणून या प्रसंगातून त्यांना गोपिकांना त्यांनी निरहंकारी केलेलं आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हे सगळं जे आहे काय तर परमेश्वराच्या इच्छेने घडतं. आणि या कमीत कमी शब्दामध्ये समर्थांनी सख्य भक्तीचं वर्म जे आहे या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे की जे घडतं ते परमेश्वराच्या इच्छेने घडतं. जे घडतं ते माझ्या कल्याणाचं घडतं. आणि माझं कल्याण कशात आहे, माझं हित कशात आहे हे भगवंत जाणतो. याच्यामध्ये एक ओवी पण आलेली आहे. इथे ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले. बघा अत्यंत सख्य भाव पांडवांप्रती भगवंताने सांभाळला आहे. आणि पांडवांचं हित कशात आहे हे भगवंताला माहिती होतं. बघी कौरवांचा पांडवांना लाक्षागृहात जाण्याचा कट जो आहे तो पांडवांना भुयारी मार्गाने भगवंतानी बाहेर काढलं आणि तो उधळून लावलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रपंचात सुद्धा काही जरी एखादा दुःखाचा प्रसंग आला तरी त्याच्यामध्ये माझं हितच आहे ही पक्की श्रद्धा पाहिजे. अजून एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. कृष्ण आणि अर्जुन जे आहे ते दोघं जण फिरायला निघाले. दोघं गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता किती वेळ निघून गेला लक्षात आलं नाही. आणि सांज वेळ झाली, अंधार पडायला लागला. आता कुठेतरी मुक्काम करायला पाहिजे अशी वेळ आली. भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की आता कुठेतरी मुक्काम करावा लागेल आपल्याला, कुठे काही सोय दिसते का बघ. तिथून लांबून एक बंगला दिसला. मोठं घर होतं, चांगलं राजेशाही असं. तर अर्जुन असं म्हणतोय की तिथे मोठा बंगला आहे, आपण तिथे जाऊ आणि तिथे आज मुक्काम करू. खूप श्रीमंत व्यक्ती होती. दोघही जण आत गेले. त्यांचं आगत स्वागत झालं. त्या श्रीमंत व्यक्तीने दूध दिलं. नंतर काय असेल ते खायला दिलं. त्यांची व्यवस्थित आरामाची व्यवस्था केली रात्रभर झोपण्याची. सकाळी उठल्यानंतर परत दूध दिलं. उठल्यावर त्यांना नमस्कार केला. आणि भगवंतांनी आशीर्वाद दिला की तुझी श्रीमंती भरपूर वाढू देत. तिथून बाहेर पडले. दुसरा दिवस परत चालतात गप्पा मारत मारत. परत रात्रीची वेळ आली. अंधार पडला. भगवंत म्हणतात आजही आपल्याला कुठेतरी मुक्काम करावा लागणार आहे. कुठे सोय होते का बघ आपली. तेवढ्यात लांबून एका झोपडीमध्ये एक मिणमिणदा दिवा दिसला. अर्जुन असं म्हणतोय की या झोपडीमध्ये आज आपण मुक्काम करूया. आणि दोघे जण झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये एक व्यक्ती होती. बाहेर एक गाय बांधलेली होती. त्या व्यक्तीने आगत स्वागत केलं. गाईचं दूध जे काढलेलं होतं ते दोघांना प्यायला दिलं छान. आणि त्यांची झोपण्याची निजण्याची काय सतरंजीवर व्यवस्था केली. अत्यंत गरिबी होती. सकाळी उठल्यानंतर परत दूध दिलं. भगवंताला नमस्कार केला. दोघांनाही नमस्कार केला त्या व्यक्तीने. आणि भगवंतांनी आशीर्वाद दिला तुझी गाय मरून जाऊ देत. दोघं तिथून बाहेर पडले. आणि अर्जुन असं म्हणतोय बघा गोष्टीत तर तात्पर्य घ्यायचंय आपल्याला. अर्जुन असं म्हणतोय की हे बरं म्हणे देवा की तो श्रीमंत माणूस होता. त्याला काही आवश्यकता नव्हती तरी तुम्ही आशीर्वाद दिला की त्याची श्रीमंती वाढू देत. आणि ही जी दुसरी व्यक्ती होती गरीब, त्याचा बिचाराचा उदरनिर्वाह जो होता तो फक्त एका गायीवर होता. तुम्ही म्हणात की ती गाय मरून जाऊ देत. हे असं कसं काय म्हणे. भगवंत उत्तर देतात. हे बघ म्हणाले, त्या श्रीमंताची श्रीमंती वाढली तर अजून 4 लोकांना पोटापाण्याचा काय मिळेल तर धंदा मिळेल. पण म्हणे हा गरीब जो आहे ना, तो गरीब फक्त त्या गायीमध्ये आसक्त आहे. आणि ती गाय गेली म्हणजे गाय मेली की तो माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाणार आहे. गोष्टीचं तात्पर्य असतं असं, की म्हणून आपल्या जीवनात सुद्धा असा एखादा दुःखाचा प्रसंग आला तर भगवंताची इच्छा की माझं त्याच्यामध्ये काहीतरी हित आहे. आणि कधी आपल्याला काही काही गोष्टी उशिरा कळतात की खरं त्यावेळेस असा प्रसंग झाला. पण त्याच्यामध्ये काय होतं तर माझं खरं हितच होतं. पण ते खूप उशिरा कळतं. पण आपण भगवंताला बरीच नावं ठेवून झालेली असतात. पण जर हा परमार्थ आपल्या सोबत असेल, दासबोध ग्रंथ आपल्या सोबत असेल, ते विचार आपल्या सन्निध असतील, तर ते वेळेवर जर आपल्याला आठवले तर काय होतं भगवंताशी आपलं सख्य जोडलं जातं. म्हणून देवे भक्त कोण बधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागता असा देव झाला वज्रपंजरू. 25व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की देवाने भक्ताला ठार मारल्याचं आजपर्यंत एकही उदाहरण नाहीये. शरण गेलेल्या भक्ताला
जो भगवंत जो आहे तो वज्राचं कवच घालून देव त्याचं संरक्षण करतो. अनेक कथा आहेत आपल्याला माहिती आहेत, भागवतामध्ये आहेत. प्रल्हादाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंत काय करतो तर सगळं तेलाच्या कढईत टाकलं उकळत्या तरी त्याला काही झालं नाही, कढयावरून ढकललं तरी काही झालं नाही. अशी अनेक उदाहरणं भक्तांची आहेत. इथे म्हणतात, पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी मातावधी बाळकासी विपत्ती काळी. देवाची कृपा अतुलनीय आहे. आईचं अपत्यावरील प्रेम सुद्धा त्याच्या पुढे काय पडतं तर फिकं पडतं. कारण ती संकटकाळी आपल्यालाही म्हणजे अपत्याला ठार मारण्यास मागे पुढे बघत नाही. कुंतीचं उदाहरण आपल्याला माहितीये की कर्णाला तिने काय सोडलं तर पाण्यामध्ये सोडला. कारण त्यावेळेस तो तिला काय नव्हता तर तो अनुकूल नव्हता. म्हणून देवभक्तांचा कैवारी देव पतितांसी तारी देव होय सहकारी अनाथांचा. देव हा नेहमी भक्तांच्या बाजूने उद्धरून राहतो. बघा, व्यावहारिक सत्तेमध्ये माणसांची खात्री देता येत नाही. ज्याला आपण मदत केलेली असते तो सुद्धा आपल्या वेळेला येत नाही आणि मग काय होते आपली चिडचिड होते. मी त्याला एवढी मदत केली होती, मी तिला एवढी मदत केली होती, माझी वेळ आली की मात्र कोणी येत नाही. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये ही खात्री नाहीच आहे. पण तुम्ही भगवंताशी जोडून राहिलात तर तो मला मात्र मदत केल्याशिवाय राहत नाही. अनेक पतितांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. अनेक जे अनाथ आहेत म्हणजे जे जीवदशेमध्ये पतित झालेले आहेत त्यांनाही तो उद्धरून नेतो. म्हणून देव अनाथांचा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी धावीन मला अंतर साक्षी गजेंद्रा कारण. आता गजेंद्राची आपल्याला कथा माहितीये की त्याचा पाय नखराने पकडल्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले. सगळ्यांना हाका मारल्या आपल्या नातेवाईकांना पण कोणीही आलं नाही आणि शेवटी एक आर्ततेने ते कमळ जे आहे ते तोडून विष्णूचा धावा केला आणि भगवंत धावत आलेले आहेत. म्हणून देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. देव हा कृपेचा सागर आहे आणि तो कसा आहे तर करुणा कर आहे. तो सगळ्यांना सांभाळतो आणि तो कधीही कुणाला अंतर देत नाही. देवप्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीवलगे अवघी पिसुणे कामान येती. म्हणून नातेवाईकांबद्दल काय करावं तर प्रेमाने करावं. कर्तव्य कोरडेपणाने करू नये पण देवाशी प्रेम सांभाळावं, देवाशी नातं जोडावं आणि म्हणून सख्याचं नातं जोडावं. खूप उशिरा कळण्यापेक्षा ते आधीच जर कळलं तर सगळ्यांशी प्रेमाचा संबंध ठेवून नातेवाईकांशी अंतःकरण वृत्ती मात्र कोणाला जोडून ठेवावी तर भगवंताशी अखंड जोडून ठेवावी. म्हणून सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतांसी. सख्य देवाच्या बाजूने कधीच तुटत नाही. खऱ्या भक्ताची तर वाट बघत कोण उभा आहे, विठ्ठल उभा आहे तिथे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की विठ्ठलाची मूर्ती जी आहे ना ती अर्धनमिलित नेत्र आहे. पण त्यांनी डोळे उघडून बघावे असा एकही भक्त त्याच्या समोर येतच नाही. मग आता असा सख्य भगवंताशी जोडणारा असा भक्त आपण व्हावं असं आपण भगवंताच्या चरणी काय करूया तर प्रार्थना करूया. आणि जेव्हा सख्य जोडलं जातं तेव्हा भगवंत येत नाही असं कधीच होत नाही. कारण सावतामाळ्याच्या मुलीसाठी पंढरपुराहून कोण आलेत तर पांडुरंग आलेले आहेत. अनेक भक्तांसाठी ते धावून आलेले आहेत. फक्त सख्खे भक्तांनी सांभाळायचं असतं. श्रद्धेने, निष्ठेने, अनन्य शरणागतीने, आत्यंतिक अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम आणि भक्ती जी आहे ती सांभाळण्याचं, वाढवण्याचं, स्थिर करण्याचं काम हे भक्तांनी करायचं असतं. स्वला पूर्णपणे विसरून ईश्वर आणि श्री गुरूंशी अनन्य होऊन राहणं. देव हाच माझा मित्र आहे, देव हाच माझा सखा आहे, श्री गुरु हेच माझे सखा आहेत असा भाव जपणं हे सख्य भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून त्याच्याशी जे सख्य आहे ते अतिशय निस्वार्थ आणि निरपेक्ष आणि हे भगवंतावरचं प्रेम जे आहे किंवा हे भगवंताचं जे नातं आहे ते सतत विकसित करत जर राहिला साधक तर एक दिवस सख्याचं रूपांतर आत्मनिवेदन मध्ये होऊन झाल्याशिवाय राहत नाही. ही खूप छान सख्य भक्ती जी आहे ही 8वी भक्ती आपल्या समोर सांगितलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे 8वे भक्तीचे जाणावे लक्षणांचे. म्हणून देवाशी सख्य जोडावं. माणसांची तुम्ही किती हितगुज करा, किती संवाद करा, मी माझं दुःख सांगितलं की तो त्याचं दुःख सांगणार, मी काही म्हटलं की ती तिचं म्हणणार, माझी सासू म्हटलं की तिची सासू, माझी जाऊ म्हटलं की तिची जाऊ. म्हणजे कोणी कोणाचं सोल्युशन तिथे काही नाहीच आहे. उलट दुपटीने काय होतं ते दुःख वाढतं.
मग देवाला सांगा ना, देवाकडे सोल्युशन आहे. तो आपल्याशी असा प्रत्यक्ष बोलत नाही, पण बरोबर तो आम्ही आपल्याशी सख्य जोडलं आणि आपण त्याच्याशी सख्य जोडलं, की बरोबर तो आपल्याशी बोलतो. हा एक आपल्याला त्या प्रेरणा येतात. त्या प्रेरणांमधून तो आपल्याशी बोलत राहतो आणि कळत राहतं, की देवाचं आणि माझं सख्य आता जोडलं गेलेलं आहे. म्हणून देवाशी सख्य जोडून त्याच्याशीच सुखसंवाद करावा. सर्व मनोगत त्याच्यापाशीच व्यक्त करावं आणि हे 8व्या भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूचे असावा. जसं देवाशी तसं श्रीगुरूंशी आहे, कारण सद्गुरू आणि श्रीगुरू हे अजिबात वेगळे नाही आहेत. आणि हे सख्य भक्तीचं स्वरूप आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे आणि सख्यातून आत्मनिवेदन व्हायला फार वेळ लागत नाही. ते तिथे होऊनच जातं. असं आपलं हे सख्य भगवंताशी श्रीगुरूंशी जोडून राहावं. त्यांनी आपल्याशी सख्य जे आहे भरभरून त्यांनी आपल्यावरती प्रेम करावं. ही सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात आणि इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.